सत्वेष्टा म्हणजे काय, संतुष्ट म्हणजे काय, पराकोटीची उदारता म्हणजे काय, पराकोटीची दया म्हणजे काय, पराकोटीचं कारुण्य म्हणजे काय, सहनशीलता म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय. मला ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले माहिती आहे? भाऊ म्हटले एवढं पाहू नको तू. काय म्हटले? म्हणजे 12व्या अध्यायामधले 6 श्लोक, 6-7 श्लोक, दुसऱ्या अध्यायामधला प्रजाहाती यदा कामान, हे सर्व बापूजींचं वर्णन करणारे श्लोक सांगतोय मी तुम्हाला. यदा सर्वान कामान प्रजाहाती, प्रजाहाती म्हणजे ज्यांनी सर्व कामांवर विजय मिळवलेला आहे. काम म्हणजे वर्क नव्हे, काम म्हणजे इच्छा, कामना. जयाचा कामू सर्वथा जाये, पुढचं पद आहे का, जयाचे आत्मतोषी मन राहे. काहीच लागत नाही त्यांना. ज्याप्रमाणे सागर असतो, सागरामध्ये आपण पाणी टाकलं तरी सागर खुश होत नाही, आणि सागरामधलं पाणी काढलं तरी सागर नाराज होत. काय द्यायचं बापूजींना? काय द्यायचं? गुलाबाचा हार? काय आहे काय मला सांगा आपल्याकडे? त्यांना प्रसन्न करण्याकरता अशी कुठली गोष्ट आपल्याकडे आहे? दुसरा प्रश्न मी विचारेल की ती आपल्या मालकीची आहे का? काय द्यावे त्याशी, ठेविता पायी जीव थोडा. पण तरी देखील निरपेक्ष भावनेने माझ्यामध्ये तो दिवा कायम ठेवतात, माझ्यामध्ये तो दिवा कायम ठेवतात. हा, पारमार्थिक लोकांना महाराज मानत नाहीत लोक. काय देवधर्म करायला लागले? कुठल्या सालामध्ये वागताय तुम्ही? कुठल्या चाललंय आता 2025? हा हा, ताईंनी भगवद्गीता मला दाखवली. ही भगवद्गीता अशी आहे की बोलते, बोलायला सुरुवात करते ती. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा. जिथे तिच्यावर तो हे ठेवलं यंत्र, त्याला काय म्हणतात, टच केलं, तो श्लोक म्हणते. म्हणून ही भगवद्गीता मी ऐकली होती, या भगवद्गीतेची स्तुती, परंतु ते प्रत्यक्षात दर्शन झालं. आणि तुमच्याकडे जी माचीस एवढी आहे ती माझ्या घरी मी कौतुकाने ठेवतो. या ग्रंथाचं आकर्षण आहे मला नेहमी वाटते की याला सुवर्णपत्रामध्ये का लोकांनी बनवावं, याला कवर का एवढी भारी असावी, याच ग्रंथाला लोकांनी डोक्यावर का घ्यावं, याच ग्रंथावर लोकांनी टीका का लिहाव्या, याच्यामध्येच उत्तर आहे. याच्यामध्ये उत्तर आहे. उत्तर सांगू? गीता जाना वाङ्मयी म्हणा. गीता जाना वाङ्मयी, गीता जाना वाङ्मयी, गीता जाना वाङ्मयी. श्रीमूर्ती प्रभूची, श्रीमूर्ती प्रभूची. आता तुमच्या डोळ्यासमोर प्रभूची मूर्ती आली असेल. आता प्रभूची मूर्ती कुठली घ्या, बाके बिहारीजी की घ्या, किंवा रामाची घ्या, किंवा विठोबाची घ्या, ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे. परंतु खरी भगवंताची मूर्ती ही आहे. खरी मूर्ती काय आहे? भगवद्गीता. तुम्हाला हिचा वर्ण भगवंताच्या सारखा सावळा दिसणार नाही. हिच्या हातामध्ये कुठली मुरली आहे ती शोधावी लागेल, चक्र कुठलं आहे ते शोधावं लागेल. सर्व मूर्ती सुंदर मूर्ती. म्हणून त्या माऊलीचं दर्शन या ठिकाणी झालं. आणि आता विषय आहे बापूजींचा. हाथी के पाव में सबके पाव. बोला ना. ज्योतिभाऊ म्हटले माझा पाय खूप मोठा आहे, पण त्यांचा मुलगा म्हटला की माझा त्यांच्याही पेक्षा मोठा आहे. मुलगा आहे तो काय बोलेल काही सांगता येत नाही. हा,
मुलाला वडिलांसोबत बोलण्याकरता डोकंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे तो माझा आहे म्हणून मी बोलतो. आता साहेब झाला तो. पाय माझा मोठा आहे, माझा मोठा आहे म्हणण्यापेक्षा सगळ्या पायांचा समावेश हत्तीच्या पायामध्ये. हत्तीच्या पायापेक्षा पाय कोणाचा मोठा नाही. दुसरं उदाहरण आहे, सगळ्या तीर्थांचं आम्हाला स्नान करायचं आहे. नर्मदा, कावेरी, प्रयागराज, शरयू, सगळ्या, चंद्रभागा, इंद्रायणी, सर्व. एक जण म्हटला, महाराज मुंबईला जावा आणि सागरामध्ये स्नान करा. सर्व नद्या कुठे आलेल्या आहेत? सर्व नद्यांचं तीर्थ सागरामध्ये आलेलं आहे. तसं सर्व देवांचं जर भजन करायचं असेल, केशवम प्रतिगच्छति सर्व देव नमस्कारम. सर्व देवांना नमस्कार करायचा आहे. खंडोबाला करायचा आहे, देवीला करायचा आहे, अनेक देव आहेत. सर्व देवांना नमस्कार करायचा असेल तर एक श्रीहरी केशवाला नमस्कार करा. एक भगवान गोपालकृष्णाला नमस्कार केला, सर्व देव संतुष्ट होतात. तुम्ही म्हणाल प्रमाण द्या. प्रमाण भगवंतांनी सांगितलं, देवान भावयतानेन म्हणा, देवां भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्त परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यत, श्रेय परमवाप्स्यत. भगवंतांनी सांगितलं, यांती देवव्रतान देवान पितृन यांती पितृव्रतान. तुम्ही जो नैवेद्य तुम्ही देताय ना, जिथे देताय तो मलाच येतो. कोण म्हणतायत? कोणते भगवान? मोठ्याने बोल. हा, दुसरं नाव मी त्यांचं म्हणत असतो गीताकार. मला वळण पडलेलं आहे, गीताकार असं म्हणतात. गीताकार, हा, प्रत्येकाचं नाव आवडीचं असते. हा, माझ्याजवळ एक महाराज आला. तो म्हटला, महाराज तुमचं मंदिर खूप सुंदर आहे. माझं मंदिर नाही का? मंदिर गजानन महाराजांचं होतं. पण या मंदिरामध्ये म्हटले सत्संग व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? सत्संग. मी म्हटलं मंदिर आम्ही हे केलं. तर तो भक्त काय करत होता, वारंवार एक शब्द उच्चारत होता, चक्रधारी की कृपा आहे. काय म्हणत होता? कृपा किसकी आहे? चक्रधारी की कृपा आहे बोले. म्हणजे आपण समजून जातो, कोणाला चक्रधारी आवडते, कोणाला काही आवडते. आमचे एक महाराज म्हणतात, राधे श्याम. बोला, राधे श्याम. कोणी राधे राधे म्हणते, कोणी काय म्हणतं? राधे. कोणी म्हणतं वृंदावन बिहारी लाल भगवान की जय. हा जो भाव आहे, यानी हा प्रत्येकाच्या अंतकरणाचा भाव आहे. आणि हरि तारा, हे हरि तारा, नाम 6000, नाम 6000. क्या नाम लिखू कुंकु पतरे, हरि तारा नाम 6000, नाम 6000. कई नाम लिखू कुंकु पतरे, हरि तारा नाम 6000, नाम 6000. काय नाम लिखू कुंकु पतरी, हरि तारो नाम 6000, नाम 6000. काय नाम लिखू कुंकु पतरी. सुंदर प्रमाण दिलं. काय? हरी तारा, अनंत नाम. परंतु अनंत नाम जरी असले तरी आपल्या आवडीचं असते, आपल्या आवडीचं असते. आता मी जर भगवान गोपालकृष्णाचं नाव घेतो, म्हणजे याचा अर्थ कोणी असा विरोध करायचा नाही की तुम्ही रामाचं का घेत नाही. आज मला तो अभंग म्हणायचाच होता, कारण ह्या भक्ती सभेमध्ये
तुम्ही फार आवर्जून ही भक्ती समा मागून घेतली किंवा बापूजींनी तुम्हाला दिली. ती भक्ती समा रंगाशी जोडणारी आहे. कोणाशी जोडणारी आहे? राम रंगी रंगले रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले रंगले राम रंगी राम रंगी राम रंगी राम रंगी रंगले राम राम रंगी रंगले राम 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 जय 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 राम जय जय भरत रंगी रंगले चरणी नेत्र गुंतले बोला चरणी नेत्र चरणी नेत्र हरि जय जय हरि जय जय राम रंगी राम 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 सिया राम 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 हरे राम 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 सिया राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 राम राधे श्याम 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 सीता राम 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 राधे श्याम श्याम राम जय जय सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम कृष्ण 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 हरे राम 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 हरे श्याम 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 हरे राम 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 जय हो श्याम श्याम हरे राम 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 हरे राम राधे राधे हरे श्याम 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 हरे राम 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 हरे श्याम श्याम आज बघा किती बघ रंगाशी संबंधित आणि माझी सुद्धा एक आठवण आहे बरं का. कधी कधी काय कीर्तन कमी प्रवचन कमी आणि मला असं वाटते काही काही गोष्टी ज्या माझ्या भावल्या मला त्या तुमच्या पुढे शेअर कराव्या. माझी पहिली भक्ती सभा ही आहे मुलुंडची, बरोबर उमेश भाऊ 2012 किंवा 13 असेल. पहिल्यांदा भक्ती सभेला मी आलो ते मुलुंडला आलो. हा, आणि मला अप्रूप कशाचं होतं भाऊ माहिती आहे का? मला भक्ती सभेचं अप्रूप नव्हतं. मी 4 लोकांना सांगितलं मी खासदारांच्या घरी जाणार आहे. पहिल्यांदा
आमदार खासदारांचं घर कसं असते म्हणजे बघा, कोणाला कशाची पडली कोणाला. आमच्या सोबत पण असतात काही काही वाजवणारे, म्हणतात महाराज तिथे हे काय आहे, त्यांना कीर्तनाशी काही घेणं देणं, पंक्तीचा बेत कशाचा आहे, असं आकर्षण असते. माझ्या आईला सुद्धा आकर्षण वाटलं होतं ज्या वेळेला ती एसीच्या दुकानात गेली. तिला वाटलं की एवढं कसं काय थंड असतं, उन्हाळा आहे. तिचा अनुभव तो, ग्रामीण भागातली म्हातारी, आणि कधी एसी संपूर्ण दुकान एअर कंडिशन असते हे आयुष्यात कधी बघितलंच नाही. त्या माणसाला तुम्ही जर नेलं, तसं मला अप्रूप वाटत होतं. नुसतं भाऊंचं घर आहे म्हणून बोलतो नाही. माझी जर चूक होत नसेल तर माझी भक्ती सभा ही पहिली हीच आहे. नंतर मग मी ज्योतिभाऊच्या घरी, नंतर मोठे मोठे आपण बापूजींच्या जन्मोत्सवाचे कार्यक्रम केले, मोठे मोठे कार्यक्रम केले. कल्याणला केला की जो 15 ऑगस्टला बापूजींचा जयंती उत्सव साजरा करतो. परंतु पहिली भक्ती सभा, आणि त्याच वेळेला मला कमलताई भावल्या होत्या. म्हटलं ही एवढ्या मोठ्या माणसाची बायको असून कशाला ही सेवा करते, हे फुलं वगैरे. इतकं ताईंनी त्यावेळेला डेकोरेशन केलं होतं, आठवते ना मला. आजही त्यांनीच केलं का, पण आज भाऊ त्यांच्या मदतीला होते. आज तर त्यांनी केलंच. काय आहे, माझा थोडासा भाग असा आहे, भक्ती भक्ती म्हणजे मला तुम्ही नसेल कळत तर मला सांगा, हीच भक्ती आहे. भक्ती भक्ती म्हणजे तुम्हाला असं दिसणार नाही, भगवंत भगवंत दिसणार नाही. भगवंत म्हणजे काय, बापूजी म्हणजे भगवंत. कळण्याकरता सांगतो मी, गोपाल कृष्ण म्हणजे अर्जुन, आणि अर्जुन म्हणजे गोपाल कृष्ण. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थोर धनोर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. एकट्या अर्जुनाचं काम नाही आणि एकट्या भगवंताचं काम नाही. व्याख्या करायला नारद भक्ती सूत्रातल्या भक्तीच्या व्याख्या करता येते. अशा काही काही गोष्टी असतात की ज्या मला अशा वाटतात की त्या शेअर कराव्या. रिपीट होते, परंतु तरी मी सांगतो. बापूजी आणि दगा बापू यांना जेव्हा मी पाहतो ना, तेव्हा मला दगा बापू नामदेव महाराज दिसतात आणि बापूजी ज्ञानेश्वर महाराज दिसतात. म्हणजे मला जे भावतंय ते मी सांगतो. बापूजींचा जो पुण्यतिथीचा कालावधी आहे, तो प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर आणतोय मी, पुण्याचा आणि बापूजींच्या समाधी कालाचा, तेव्हा मला स्वामी रामकृष्ण परमहंस दिसतात. आता दिसतात म्हणजे काय, घटना रामकृष्ण परमहंसांच्या आणि बापूजींच्या जीवनातल्या ह्या सेम टू सेम आहे. थोडासा एखाद्याला जर फरक करायचा झाला तर तो फरक एवढाच करता येईल फक्त की बापूजी आपण बघितलेले आहेत आणि रामकृष्णांना आपण बघितलं नाही. बोला गोपाल कृष्ण भगवान. चुकतंय का भाऊ माझं? आजच्या काळातले बापूजी रामकृष्ण का नाही? फक्त आपण काय पाहतो की जेवढे लांब असतील, ऋषीमुनी म्हणजे खूप चांगले, ऋषीमुनी म्हणजे खूप चांगले, किंवा शास्त्र म्हणजे खूप चांगलं, आणि पुराण म्हणजे हलक्या दर्जाचं, आणि आम्ही सांगतो ती पोथी म्हणजे एकदमच. आणि आता जर तुम्ही एखादं भक्तिगीत जर म्हटलं, त्याला काय कळतंय काय, भक्तिगीत गात आहे, हा काहीतरी संस्कृत बोला, काहीतरी पुराण काळातलं सांगा. म्हणजे जेवढं जेवढं आपण, आता मी कशा करता सांगतो, दुसऱ्या गोष्टी पण ध्यानात घ्या. महापुरुष जे आमच्या आजोबांनी बघितले, मी सेवालाल महाराजांपर्यंतही जाईल, आपल्यासारखेच होते. तुकाराम महाराजही आपल्यासारखेच होते, परंतु आपल्यासारखे दिसत होते, आपल्यासारखे. मला एक खंत वाटते की वारिंगे महाराज सांगतात, बापूजींचं दर्शन मला झालं पण मला नाही झालं.
पण मला वाणी रूपाने दर्शन झालं. आणि अजूनही माझ्या आता तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ पाहताय ना, मी व्हिडिओ पाहतो तेव्हा एका सेकंदाकरता मी आपला ओंकारेश्वरचा जवळचा आश्रम कोणता, चालुकेश्वर आश्रमाला तुम्ही गेले तर मी सेकंदासाठी तिथे गेलो होतो. तुम्हाला पाहत होतो, तुम्ही स्नान करत होते नर्मदेच्या तटी. आणि पालची इच्छा अजूनही अपूर्ण आहे. कुठे? पाल. तुम्ही मला आम्ही तर नेहमीच जातो, तुम्ही नेहमी जाताय, परंतु माझी भक्ती अशी आहे की त्या चरण, आणि इथे सुद्धा बापूजींचे चरण लागलेले आहे. किती भाग्यवान. हा, काही लोकांना माहिती नाही, पण बापूजी इथे आलेले आहेत, इथे आलेले आहेत. तुम्ही मला काही म्हणा, मला ना जिवंत संतांच्या विषयी खूप आकर्षण आहे. फोटोतले संत भरपूर पाहिले, समाधीमधले भरपूर पाहिले, पण जे चालते बोलते, ज्यांना आपण हात लावू शकतो, जे जेवताना पाहतो, बोलताना, अशी जिवंत संतांच्या विषयी माझ्या मनात आकर्षण आहे. आणि म्हणून मी नेहमी एक मुद्दा सांगत असतो, पुराण काळातील संतांच्या पेक्षा आजच्या काळात जे संत आहेत ते जास्त पॉवरफुल आहे. त्या ठिकाणी मी गेम असा लावतोय की कलियुगामध्ये भक्ती करणं कठीण आहे, आणि लोकांना भक्तीला लावणं त्याही पेक्षा कठीण आहे. किती ओरडतो आपण की अरे भक्ती सभेला तुम्ही एक भक्ती सभा सोडून या, एवढी सवलत दिलेली आहे. म्हणजे आता तुम्ही मार्चमध्ये आलात ना भाऊंच्या घरी, तर तुम्हाला एक माफ आहे एप्रिलची, परंतु मे मध्ये दिसायलाच पाहिजे, परंतु काहीच होत नाही. कितीही भक्ती सभा झाल्या तरी भक्ती सभेमध्ये अंतर पडत नाही. म्हणून त्या रंगामध्ये रंगण्याकरता हा रंग, कोणता रंग? हरिहर संगमय नाचुंगी, हरिहर संगमय नाचुंगी, हरिहर संग में नाचूंगी, हरिहर संग में नाचूंगी. गीता भागवत बाचूंगी, गीता भागवत बाचूंगी, गीता भागवत बाचूंगी, मैं गीता भागवत बाचूंगी. हरी हरी गुण गावत नाचूंगी, हरी गुण गावत नाचूंगी. गुण गावत नाचूंगी मैं नाचूंगी, 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 नाचूंगी मैं नाचूंगी. हरिहर संग मैं नाचूंगी, हरिहर संग में नाचूंगी, गीता भागवत बाचूंगी, गीता भागवत बाचूंगी. हरी हो. नाचण्याकरता मनुष्य निरंकारी असायला लागतं, आणि आज आपल्याला बापूजी नाचवणार आहे. मी पोरींना सांगितलं होतं की हा कार्यक्रम नुसतं भक्तिसभा नाही आहे, तर आपल्याला होळीच्या रंगामध्ये नाचायचं आहे. अहंकार गळून पडतो. काय गळून पडतो? हा, मी कोणीतरी चांगला वाजवणार आहे, मी कोणीतरी प्रवचनकार आहे, मी कोणीतरी कलाकार आहे, मी गायक आहे. सतसंगामध्ये आल्यानंतर अहंकार गळून पडतो. तुम्हा आम्हाला अहंकार जडाचा असतो, कलेचा अहंकार असतो, तो अहंकार घालवण्याकरताच आहे. आता आपण नाचणार म्हणजे काही आपण डान्सर आहोत का?
नाही. त्यांना डान्सिंगचे नियम लावायचे नसतात. साधू संत नाचतात म्हणजे रामकृष्ण हरी जय जय राम, आपला हातपाय वाकडे करायचे, डोलत राहायचं. देहाची अवस्था भान रहित होणे. मी कोण आहे? इन्स्पेक्टर आहे, साहेब आहे, कलेक्टर आहे, ज्ञानी आहे. हे जे काही आपण मुखवटे घातलेले आहेत, काय घातलेले आहेत? मुखवटे म्हणजे ते रामलीलेमध्ये, रामलीलेमध्ये ते दाखवतात. रावण बनतोय, राम बनतोय, सीता बनते, सर्व ते जे असतात ना, त्यांचे मुखवटे काढल्यानंतर आपल्या लक्षात येते की हा आपल्या शेजारचा प्रदीप आहे, जो राम होता, ज्याचं आपण दर्शन घेत होतो. मुखवटे घातलेले आहे. मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे याचा अर्थ असा आहे की शंका आहे. लक्षात नाही आलं तुमचं? मी ज्ञानी आहे याचा अर्थ काय होतो? की मला माझ्या ज्ञानित्वाविषयी शंका आहे. आय लव्ह यू म्हणजे तुम्ही जे शब्द बोलून राहिले ते तुमचं नाही आहे. तुम्हाला बोलावं लागतंय की माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे बोलावं का लागतंय? शास्त्र असं सांगतंय, नाही म्हणून बोलावं लागतं. आमचे आजोबा, त्यांनी पण लग्न केलं, त्यांनी बायका पोरं केले, संसार केला. ते कधीच बायकोला म्हटले नाहीत की आय लव्ह यू. तुम्हाला आज का म्हणावं लागतंय? कारण आमचा सरळ आरोप आहे की तुमचं प्रेम नाही. म्हणून बघा, नव दाम्पत्य इथे असतील ना, यांचं कधीच पटत नाही. मूर्खपणाचा कळस आहे. इथले सोडून बरं का, मी दुसऱ्या गावचं सांगतो. लग्न म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना कळत नाही. आणि शिकलेले एवढे आहेत, शिकलेले की डबल एम ए आहे. एक शिकलेला मी पाहिलेला होता आणि त्याला मी बाजारात जाताना पाहिलं तर त्यांनी खाली पिकलेले टमाटे घेतले पिशवीमध्ये आणि वरती कांदे टाकत होता. पिशवीमध्ये खाली पिकलेले टमाटे घेतले, वरती काय टाकतोय? शिक्षण भरपूर, अक्कल कमी. बरोबर. शिक्षण कोणतं असावं? शिक्षणाचा अर्थ काय? शिक्षणाचा अर्थ ज्ञान हा कमी आहे. शिक्षणाचा अर्थ आहे प्रेम. शिक्षणाचा अर्थ काय आहे? प्रेम आहे. मायबाप कळावेत आणि नंतर खरा मायबाप कळावा. पहिल्यांदा कोण कळावेत? मायबाप. गुरुजी कळावेत आणि गुरुजी कळल्यानंतर देव कळेल. पहिल्यांदा तुम्हाला गुरुजीच जर कळलेले नाहीत, बरेचसे लोक बोलतात गुरुर ब्रह्मा, म्हणा म्हणा, गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला किती मोठ्या उपमा दिल्या. उपशक्ती, पालनशक्ती आणि संवार शक्ती. सत्व रज तम, तीन मोठ्या मोठ्या देवांचे जे नियामक आहेत, कंट्रोलर आहेत सृष्टीचे, त्यांचे नावं गुरुजींना दिले. नावं दिलेत पण भाव तो नाही आहे. गुरु कौन बतावे बाट, करुण बतावे बाट, कौन बतावे बाट, कौन बतावे बाट, कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बतावे बाट.
बीच में भ्रांति की छाड़ी नदिया बीच में नदिया नदिया अहंकार की लाट अहंकार की लाट 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 अहंकार की लाट अहंकार की लाट हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम 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 हरि जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 गुरुजींचे भरपूर पद आहे, पण आता ओठावर एक रेंगाळतंय ते बनतो. कशी सांगू मी कुणाला कुणाला गुरुची अगाध लीला. कशी सांगू मी कुणाला कुणाला गुरुची अगाध लीला. कशी सांगू मी सांगू कुणाला गुरुची अगाध लीला. कशी सांगू मी सांगू कुणाला गुरुची अगाध लीला. पर्वत केवढाले षडरी पुवाड आले. त्याहुनी निर्मळ सुजाना तारी अवधूत काना. कशी सांगू मी कोणाला कशी सांगू मी कुणाला कुणाला. कशी सांगू मी कुणाला. आता उद्धरिलो गुरुकृपे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. एक तत्व असते माझं तत्व असं आहे की आपल्याला शक्य काय. एकदा मला म्हटले ज्योतिभाऊ एक ग्रस्त, तुम्ही ध्यान करा म्हटले. तुम्ही काय करा, ध्यान करा. आपल्यामध्येच ती व्यक्ती होती आणि ती गेली. ते अंबरनाथचे बुवा होते. हो, त्यांच्याजवळही बापूजींची आठवण होती की बापूजींनी त्यांना म्हटलं होतं बजाव बेटा जैसा आता है बजाव. बापूजींना काही चांगलाच वाजवणारा पाहिजे होता असं नाही. तो साधारण वाजवणारा बुवा होता, पण त्याला असं वाटलं की बापूजींच्या समोर आपण किरकोळ वाजवणारे आहोत. पण बापूजींनी त्याचा आत्मविश्वास बजाव बस बजाव जो आता है वो बजाव. ती आठवण घेऊन तो मनुष्य गेला. अशा प्रत्येक ज्या काही आठवणी आहेत ना त्या अशा कोरलेल्या आहेत अंतःकरणामध्ये बापूजींनी की त्या नष्ट होऊ शकत नाही. त्या नष्ट होऊ शकत आणि त्या नष्ट होऊ देऊ नये म्हणून मी मुद्दा असा सांगत होतो प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट.
अनेक गुणांचं मिश्रण एका ठिकाणी पाहायचं असेल तर फक्त बापूजींना पहा. शास्त्रामध्ये पाहू नका. शास्त्रामधला अर्थ पाहायचा असेल तर बापूजींना पहा. कळण्याकरता सांगतो तुम्हाला, सहज सोपं होण्याकरता. गोपाल कृष्ण प्यार. गोपाल कृष्ण काय? प्रेम. रामचंद्र प्रभू गुरुनिष्ठा, मातृपितृनिष्ठा, आचार. आचाराची प्रतिमूर्ती श्रीरामजी. सदाचाराचं उच्च दर्जाचं टोक श्रीरामजी. असं काय होतंय की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर. ज्ञानोबा राय ज्ञानमूर्ती. नामदेव म्हणजे नामाचेच देव. एकनाथ महाराज शांती ब्रह्म. वेगळे वेगळे संतांच्याकडे वेगळे वेगळे गुण असतात, परंतु सगळ्या गुणांचा समुच्चय जर एका ठिकाणी पाहायचा असेल, मी गुण सांगतोय बरं का, गुण म्हणजे तुम्ही आम्ही जे गुण म्हणतोय ते गुण नव्हे. त्या गुणांना आम्ही मानत नाही. एका जणांनी म्हटले की आमच्या बाबाच्या अंगामध्ये एक गुण आहे म्हटले. मी म्हटलं कोणता? ते म्हटले इकडून पैसे टाकतात, इकडून हातावर काढतात. पैसे कुठून टाकतात? $1 जर इथून टाकला तो कुठे येणार आहे? इथे. एक बाबा भेटले मला कल्याणमध्ये. त्या बाबांच्या घरामध्ये अगरबत्त्या जास्त जाळल्यामुळे, सारख्या अगरबत्त्या, सुवासिक अगरबत्त्या जाळल्यामुळे त्या घरामध्ये एक सुगंध दरवळत राहतो. आता याच्याकरता परमात्म्याची काही गरज आहे का मला सांग? तुम्ही सेंटच्या दुकानात गेल्यानंतर तिथे कसला सुगंध येणार? सेंट. हॉस्पिटलमध्ये गेलो की तिथे तुम्हाला कोणता? तोच आहे. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही, फारच जर स्वच्छ असेल तर कमी येईल, परंतु हॉस्पिटलचाच येणार. मंदिरामध्ये गेलं तर मंगलमय. श्रद्धा असावी पण डोळस. मी कशाकरता सांगत होतो? हा मुद्दा कशाकरता उपस्थित केला की आपण जास्त खोलामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्या हाताला काही लागत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला परमार्थातील 5 प्रतिबंध सांगतो. प्रतिबंधो वर्तमानो मना, प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षणा, विषयासक्ती लक्षणा, प्रज्ञा माध्यम कुतर्कश्च, प्रज्ञा माध्यम कृतल्कश्च, विपर्यय दुराग्रहा, विपर्यय दुराग्रहा. परमार्थ पथातील हे 5 अडथळे आहेत. आता याच्यावर विश्लेषण करणे, वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भविष्य प्रतिबंध, विषयासक्ती, बुद्धीची कमतरता. परमात्म्याला जाणण्या एवढी बुद्धी नाही आपली. आपण आपल्याला म्हणतो हुशार. प्रज्ञा नाही आपल्याकडे. ज्ञान असेल पण विवेक नाही. कोहम कथमिदम जातम को वै कर्ताश्य विद्यते उपादानम किमस्तियम विचार सोयमिदृशा. विचार म्हणजे हा विचार नाही, क्षणक्षणा हाची करावा विचार. कोणता? आहे मी हा कोण करावा विचार. 2च मार्ग आपल्या ज्ञानामध्ये सांगितले. एक तर तू करत राहा, नाहीतर मी कोण आहेस हे शोधत राहा. मी शोधत राहणे याला म्हणतात ज्ञान, आणि तू करत राहणे याला म्हणतात भक्ती. गोपाल कृष्ण भगवान की जय. सारखं तू करत राहायचं. त्वमेव माताच म्हणा, त्वमेव बंधुच, सखा त्वमेव. तू करता तू भया, तू करता तू भया, मुझ में रहा न कोई. तू करत राहायचं. मर्जी आहे बाबाजी की मर्जी आहे, बाबाजी की बापूजी की मर्जी आहे, कृपा आहे. तू
अहो कमीत कमी बोलण्याचं काम तरी करा. लोक बोलायला सुद्धा मागत नाही. एकदा मी असंच म्हटलं, एक नवरा मला बोलायला लागला, पुरुष. म्हटले महाराज, जेव्हा मुंबईत आलो तेव्हा पिशवी होती हातात, आणि आता बघा म्हटले एवढी मोठी बिल्डिंग आहे, एवढा मोठा फ्लॅट आहे, 4-5 गाड्या आहेत. ती बाई लगेच सरसावली, यांच्याकडनं झालं नाही म्हटले. मी म्हटलं कमीत कमी तेवढं बोलू तर दे नवऱ्याला. कमीत कमी बोलण्याची सुद्धा म्हणजे ऑथॉरिटी तिने दिली. याला काय कळतं म्हणे, याला काय अक्कल होती का? हा जय हो संसार की. हा संसार इतका गमतीदार आहे, इतका गमतीदार आहे. आणि ही महाराज माझ्या बरोबर अनेक वेळा ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्याला आता मला ही जोडी खूप सुंदर दिसते, म्हणजे ते सुंदर दिसतात असं नाही. आम्हाला सुद्धा म्हातारा म्हातारीला जेव्हा आमची बहीण पाहते तर तिला याचं कौतुक वाटते की तुम्ही दोघंही जण मी बघते म्हटले. तसे हरिभाऊ आणि ह्या जोड्या ज्या आहेत भक्ती मार्गातल्या, जशा जशा ह्या प्रौढ झाल्या तशा नुसतं वयाने प्रौढ झालेल्या नाही, विचारांनी भक्तीने प्रौढ झालेल्या आहेत, परिपक्वता आलेली आहे. संसार सुद्धा साधा नाही भाऊ. संसार सुद्धा कसा केला पाहिजे असं वाटलं पाहिजे की यांच्यासारखा संसार करावा. संसार संतांनी संसार वाईट म्हटलेलं नाही, संसारात चांगलं म्हटलेलं आहे. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दयावंत अंतरी, दयावंत, दयावंत, दयावंत अंतरी, अंतरी दयावंत ते अंतरी, दयावंत, दयावंत ते अंतरी, दयावंत, धन्य ते संसारी. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. दुसरा एक तर्क आहे माझ्याकडे. हा संसार जर चांगला नसता तर निराकार निर्गुण परमात्म्याला इथे यायची गरजच वाटली नसती. काहीतरी या संसारामध्ये मोठी मोठी माणसं आहेत, असायला संसारी आहेत, दिसायला संसारी आहेत, परंतु भगवंताला खेचणारी माणसं या संसारामध्ये आपण पाहिली. या संसाराचं एक सौंदर्य आहे, पण त्या संसाराचं सौंदर्य कधी निष्पन्न होते, जेव्हा त्याला जोडीला द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ. सदा जन जनती सदा जन जनती इतकं सुंदर वातावरण तुम्ही तयार केलं की मी लवकर आटवायचं म्हणतो, परंतु मला असं वाटते की तुमच्यासारखे सज्जन माझ्या डोळ्यासमोर नेहमी असावे. तुमच्या पायावर मी मस्तक ठेवतो, ते एवढ्यासाठी ठेवतो तुमची स्तुती म्हणून नाही आहे. मी अनुभवतो की परमार्थ कसा का होईना आजच्या काळामध्ये करणं किती अवघड आहे. ह्या सुंदर मुली किती गातात. पहिल्यांदा तिने सुरुवात केली, सुंदर केली, नंतर ही मुलगी वातावरण वाजवण्याचं सुंदर सिस्टीम, आणि त्यामुळे मला थोडंसं गाता येत असल्यामुळे
मोह होतो. द्वारी उभी कामधेनू, द्वारी उभी कामधेनू, उभी कामधेनू, द्वारी उभी कामधेनू. फराळासी दूध लाया, फराळासी तूप लाया, घडी पळती पाया, घडी घडी पडतो पाया, घडी पळती पाया, घडी पळती पाया. राम जय जय राम, कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण. हा, ते काय झालं, कधी कधी माझ्या अंगात येतंय, पण ते आता मुखात दात राहिलेले नाहीत आणि मला सांगतात लोक, बाबा म्हटले आता ते पहिल्यांदा तुम्ही वाघ मारले, आता गाणं हा प्रकार असा आहे. आणि गाण्यामध्ये भजन जेव्हा तुमच्या अंगामध्ये येते त्यावेळेला कधी कधी मला पायाला स्क्रॅम्प येणे किंवा पोटामध्ये गोळा येणे, बऱ्याच वेळेला मी हरिपाठामध्ये पडलेलो आहे. मला काय सांगायचं आहे की हे व्यसन आहे आम्हाला. मग एक तर कधी कधी आम्हाला हा खुराक असू नये, आणि तो खुराक भेटल्यानंतर मग आम्ही 2 घास जेवल्याशिवाय, आणि हा जर ताळमेळ नसेल तर मग मी 10 मिनिटातही प्रवचन करतो. आज सकाळी मी प्रवचन केलं तुमच्या घराच्या समोर, तुम्ही इकडे आले, तुमच्या घराच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये प्रवचन केलं. 11:30 प्रवचन सुरुवात केलं आणि 11:45 प्रवचन संपवलं. कारण ते म्हटले पंगत बसलेली आहे, त्यांचं त्या प्रवचनावर लक्ष नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी ते वातावरण असायला पाहिजे. इथे भक्तांची गरज आहे, भक्तीमध्ये भक्तीची गरज आहे. हो, मगाशी ताईनी गोष्ट पण फार सुंदर सांगितली आमच्या ताईनी. ते रावणाची गोष्ट सांगितली की शिवलिंग रावण घेऊन जात होता. अर्थात त्या मुलीची मुलगी ही गोष्ट सांगते, 4थीतली. सांगण्याची पद्धत असते. देवाचं नाव कानावर पडावं. आता झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणारविंदी अर्पण करत असताना मी या ठिकाणी थांबतो एवढ्याच करता की आपल्याकडे लांबून मंडळी आलेली आहे. पुण्यावरून माणसं आलीत बघा. रामदेव बाबा भजन मंडळ उल्हासनगर, परंतु पुण्यावरून काही ग्रस्त आले. हा, तर त्यांच्याबरोबर आपल्याला होळी साजरी करायची. होली है होली है. मला उमेश भाऊ म्हटले की तुम्ही होलीचे 2-3 गीतं बसवा. मी म्हटलं तुम्ही काल सांगा, आज बसवतोय. मला एकच येतंय, होली है होली है होली है. होली म्हणजे काय? होली म्हणजे अंधकाराचा नाश, अज्ञानाचा नाश, अंधश्रद्धेचा जाळून टाकणे. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं मना, ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधः, तमाहु पंडितं बुधः. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि. ज्ञानाग्नि सर्व कर्म भस्मसात कुरुते अर्जुन. भस्मसात कुरुते अर्जुन. श्रीमद भगवद्गीतेच्या सर्व 700 श्लोकामध्ये हे 2 श्लोक ज्ञानाला अग्नी म्हणणारे आहेत. कशाला? ज्ञान अग्नी जाळतो हे सर्व. आता ती झाली होळी. त्याच्यानंतर रंगपंचमी. तर आपला एकच रंग, श्रीरंग, पांडुरंग, भगवा रंग, भक्तीचा रंग. हा,
रंग वाढवता येतात महाराज, पण प्रमुख 3 रंग आहे. एक देहरंग आहे, एक आत्मरंग आहे आणि एक भक्तिरंग आहे. एक आहे आत्मरंग आणि देहरंग. आत्मरंग हा बापूजींसारख्या महात्म्यांचा आहे आणि देहरंग संसारी जीवांचा आहे. पण उरलेला भक्तिरंग आपल्याला थोडासा लागावा हीच बापूजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं प्रवचन याच ठिकाणी थांबवतो. पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. खरोखर आज या भक्ती सभेमध्ये आपल्याला ज्यांची अमृतवाणीने खरोखर आपण तृप्त झालो आहोत. महाराजांची अमृतवाणी अतिशय हृदयस्पर्शीय, हृदयाला टच करणारी आहे. महाराजांचा अभ्यास श्रीमद भगवद्गीतेवरती अद्भुत आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये आपल्या अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार सर्वांना ऑनलाईन संधी महाराजांनी त्यावेळेला दिली होती गीतेचं शिकवण्यासाठी. बऱ्याच आपल्या साधकांनी त्यांच्याकडनं त्यावेळेला गीतेचे श्लोक पठंतर महाराजांनी करून घेतलं होतं आपल्याकडनं. अतिशय रसाळवाणी मृदवाणी महाराजांची या ठिकाणी झालेली आहे. महाराजांना काय सांगावं शब्दच नाही आहे, पण आपलं प्रेम जे आहे हे असंच अखिल भारतीय चैतन्य परिवार साधक यांच्यावरती असेच राहो. आणि आज कार्यक्रम आपलं फागुन हा महिना असल्यामुळे, बापूजींचं प्रिय उत्सव असल्यामुळे, बापूजींचं जे उत्सव होता प्रतिवर्ष बापूजी असताना आपण सगळे बापूजींसोबत होळी खेळलेले आहोत आणि पाल आश्रमात देखील आपण 13 तारीखला आत्ता जाऊन आपण धुलीवंदन पौर्णिमेला बाबाजींसोबत होळी खेळली. त्यानंतर 16 तारखेला तेलवाडी आश्रम येथे होळी खेळली आणि अतिशय तो आनंद जो बापूजीने दिला आहे तो आजही बापूजी आपल्यात राहून ते करून घेत आहे. बापूजी स्वतःच हे सगळं उत्सव करून घेत आहे आपल्याकडनं. हे बापूजींची कृपा आहे, महिमा आहे. आणि या ठिकाणी आज आपण बाबा रामदेवजी भक्त मंडळ या ठिकाणी पुण्याहून हमारे हिंदी भाषी है, हिंदी में ही बोलना पड़ेगा, उनको तो मराठी भी समझता है, लेकिन पुणे से पधारे हुए हमारे बाबा रामदेवजी भक्त मंडल हमारे अनिल भाई लक्कन, बड़ी सुरीली आवाज़ है जिनके, उनके प्रेरणा स्थान जो है आदरणीय स्वर्गीय श्री गोपाल जी बजाज, इनके जम्मा जागरण हमने कहीं अटेंड किए और देखो राधे कृष्ण की जोड़ी यहाँ पे आ गई है ताई ने कृष्ण नींद में है कृष्ण को जगा के लाए तो हमारे अनिल भाई जी और उन जो पुणे पिंपरी चिंचवड़ महानगर पालिका में कार्यरत है, स्पोर्ट डिपार्टमेंट में है, और उनके बाजू में हमारे विनोद भाई जी जो प्रोफेसर है और
आप पहचानते होंगे हमारे जम्मा गायक श्री हरीश भाई जी को, उल्लासनगर 4 से पधारे हैं। और जो ढोलक पे साथ देने वाले हमारे प्रकाश भाई, ये भी उल्लासनगर से है। और हमारे केशव भाई तबला पे साथ दे रहे हैं। हमारे गीता बहन ने, सभी ने हमारे बहुत ही अच्छा सहयोग सभी संगीत टीम ने दी। कार्तिक भाई बैठे हैं और सभी को बहुत बहुत धन्यवाद बापूजी की ओर से। अभी हम 2-4-5 भजन जो भी हमें सुनाएंगे, उस भजनों के साथ हम यहाँ पे फूलों की होली, रंगों की होली का आनंद लेंगे। उसके बाद में आरती करके महाप्रसाद की व्यवस्था यहाँ पे की गई है। आपको तकलीफ नहीं है घर जाके बनाने की, तो आप निश्चिंत होकर इस कार्यक्रम का आनंद लें। यही शुभकामनाओं के साथ मैं सभी को पुनः जय श्री कृष्ण कहते हुए अनिल भाई जी को विनंती करूँगा, आपकी अमृतवाणी से, भजन संध्या से हम सभी को लाभान्वित करें। धन्यवाद। जय श्री कृष्ण। हरि बोल सतगुरुदेव भगवान की जय हो। पिछले कई समय से हम बाबा जी की तरफ ध्यान लगा करके सुन रहे थे, बड़ा ही आनंद आ रहा था। भजनों से पहले कीर्तन होना बहुत जरूरी है। तो और बाबा जी ने जो मार्गदर्शन किया है आप सभी की वजह से, क्योंकि निमित्त हम सभी है, बाबा जी का काम बाबा जी कर रहे थे, हम अपना काम करने वाले हैं। ये आज हम क्यों कर रहे हैं? आप सभी की वजह से। उन्होंने कहते कहते कहा है कि कई है जिनको बुलाया भी होगा लेकिन वो नहीं पहुंच पाए, क्योंकि जो सचमुच जो यहाँ पर जिनके भाग्य में लिखा है वो यहाँ पर पहुंच सके। तो आप सभी की वजह से आज हमें भी बाबा जी के जो मार्गदर्शन पर है, प्रवचन है, वो अभी हमें लाभान्वित हुए हैं। तो आइए, जो भी हमारी टूटी फूटी वाणी द्वारा हमने सीखा है वो आप तक पहुंचाने की कोशिश करते हैं। आपकी भावनाएं गुरु महाराज के चरणों तक समर्पित करने की कोशिश करते हैं। श्री बाबा रामदेव भजन मंडल, रामदेव जी महाराज, अगर कोई जानते नहीं है तो उनको जानकारी दे देता हूं। राजस्थान पोखरण जैसलमेर के पास रामदेव